नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. आनंद दरबारामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि वर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं आज जिंकलो ऐसे म्हणा हा कार्यक्रम मी आपल्याशी संवादाच्या स्वरूपात सादर करणार आहे. मला नेहमी आनंद असतो. महाराष्ट्रातला आपला समाज माझ्यासाठी सगळ्यात आवडता समाज आहे. आणि त्याचा प्रारंभ अहिल्यानगरमध्ये पहिल्या प्रवचनातून झाला त्यावेळेला. आणि मग सलग काही 4-5 कार्यक्रम माझे आनंद ऋषी महाराजांच्या तीर्थक्षेत्रावरती झाले. आणि मग त्यावेळेला आदर्श ऋषी महाराजांशी संवाद करत असताना स्नेह झाल्यानंतर त्यांच्या मनात अशी कल्पना आली की जप आनंद ऋषी महाराजांवरचा जप 2 ओळी तुम्ही लिहाल का असं त्यांनी मला विचारलं. खरं त्यांनी मला हे विचारणं हे माझं भाग्य आहे. आणि मग त्या 2 ओळी ईश्वरी कृपेनं सुचल्या मला. त्याला पुण्यातल्याच गायिका अपर्णा संत यांनी संगीतबद्ध केलं. आणि मग नंतर आमच्या नगरचे जे स्नेही आहेत सचिन भंडारी म्हणून, मग त्यांनी ते गायकांकडनं गाऊन घेऊन त्याची मोबाईलवरती रिंगटोन केली. मानवता का युगपुरुष श्री पूजनीय संत, जय जय श्री आनंद ऋषी आचार्य राष्ट्रसंत. एक तर मला जवळीक त्यांच्याविषयी वाटण्याचं कारण माझे आजोबा आणि आनंद ऋषी दिसायला सारखेच. आणि त्यामुळे सतत त्यांचा चेहरा नगरला बघितल्यापासून आजोबांची आठवणीत राहिली. आजोबाही प्रवचनकार होते श्रीवर्धन गावामध्ये. मग आदर्श ऋषींनी म्हणाले की सगळ्याच जैन समाजांच्या दृष्टिकोनातून महावीरांवरती काय करता येईल. तर वाचन माझं सुरू होतं जैन धर्माविषयीचं. त्यामुळे हे शब्द मला सम्यक दर्शन सम्यक जीवन अक्षर केवल ज्ञान जय महावीर जय महावीर जय महावीर भगवान असं सोपा जप करायला सोपा असं ते पुन्हा एकदा सुचलं. आणि माझं जे नातं आहे, आवाज कमी येतो का मागे? आता येतं ऐकू? हां. तर त्यामुळे मला नेहमी स्थानकात कार्यक्रम म्हटलं की मी एकदम खुश असतो, प्रसन्न असतं. मला ते इतकं आवडतं. एक तर तन्मयतेनं ऐकणारे श्रोते सगळे. मग मी आता एक प्रयोग सुरू केला. आता तुमच्यापैकी सगळ्याच स्थानकांमध्ये ते आवाहन करतो मी. माझ्या मनात अशी कल्पना आली की जसं गीत रामायण आहे तसं गीत आनंद ऋषी लिहावं. आणि मग मी त्याची 7-8 गाणी लिहून तयार झाली. पण ते थोडा मध्ये पॉज झाला आहे त्याला. पण मला असं वाटतं की अशा पद्धतीनं एक मोठा आनंद ऋषी महाराजांवरचा एक काव्यमय चरित्राचा मुद्दा गीतांच्या माध्यमातून येऊ शकतो. आणि तोही हिंदीमध्ये, म्हणजे सगळ्यांना कळावं या दृष्टिकोनातून. तर आजच्या सुरुवातीला त्यातलं एक गाणं थोडं आठवतं आहे मला. ती 7-8 सगळी पाठ नाही, पण गाणं म्हणजे आनंद ऋषी दर्शन से पावन जग सारा, महाराज बने अंबर में रवि समान तारा, सुन लो उनका ये वचन ज्ञान का निवाला, अंधकार दूर हो जाएगा उजाला, आनंद ऋषी दर्शन से पावन जग सारा. असं ते एक गाणं डोक्यात आठवलं तेवढं तर तुमच्यासमोर सादर केलं. छान. 8 ते 9:30 अशी वेळ दिलेली आहे. आणि आपण 8:15ला सुरू केलं. वक्ता किती वेळ बोलणार आहे हे ऐकणाऱ्याला ठाऊक असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार आपल्या जागा ठरवता येतात. आणि स्वाभाविक आहे, कारण
अशा कार्यक्रमांमध्ये प्रामुख्यानं आनंद जो शब्द आहे त्यातलं पहिलं जे अक्षर आहे आ, हे नेहमी आतून बाहेर प्रवास सांगतं, शरीराच्या आतून बाहेर, बाय सोर्स टू फोर्स. म्हणून असे सगळे शब्द असेच आहेत. नंद बाहेरचा, आनंद आतला, क्षय बाहेरचा, आशय आतला, वेग बाहेरचा, आवेग आतला, चरण बाहेरचे, आचरण आतले. ते आणि सुरू होणार सगळं बाय सोर्स टू फोर्स जातं. त्यामुळे मी आतमध्ये आनंदात असणं हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग ते आनंदात राहण्याची प्रक्रिया काय आहे, तर ती तुम्हाला जी कविता आता देण्यात आली त्या कवितेमध्ये ती लिहिलेली आहे. आता तुमचा स्वभाव कसा आहे हे जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला, आता आहात त्याच ठिकाणी, तर कवितेचा कागद हातात आल्यापासून त्या कागदाचं तुम्ही जे काही केलं असेल तो तुमचा स्वभाव आहे. असं कोणीतरी फोल्ड करून, कोणीतरी खिशात, कोणी गुंडाळी करून, ही कविता मी सादर करणार आहे तुमच्यासमोर. आणि सादर करत असताना यामध्ये आजवरी जे जगलो ते मी अशी ओळ आली की तुम्ही सगळ्यांनी उजवा हात वर करून जिंकलो ऐसे म्हणा असं मोठ्यांनी ओरडायचं. आणि त्याच्या पाठीमागे काय कारण आहे ते कविता सादर झाल्यानंतर मी सांगेनच. त्यामुळे ही कविता मी सादर करतो. तत्पूर्वी तुमच्यासारखा रसिक श्रोता मला दरवेळेला कोथरूडमध्ये उपलब्ध करून देणार. मी आमच्या स्नेही लोढा, कुठे गेला मॅडम? हां, आहात ना तिथे? हां आहेत. हो, जे बोलवतात ना ते थांबले पाहिजे असं नाही. काय झालं तुम्हाला सांगतो, मुंबईला असताना मी लालबाग नावाच्या विभागामध्ये माझा गाण्याचा कार्यक्रम होता आणि मी गाणं सुरू केलं तिथे आणि 15-20 मिनिटांनी तिसऱ्या चौथ्या रांगेतून एक माणूस तलवार घेऊन बाहेर पडला. तर मी घाबरलो. मी त्याला म्हटलं, अरे गाणं आवडत नाही तर तसं सांग मला, मी गाणं थांबवतो, पण ती तलवार आधी म्यान कर. तर तो म्हणाला, नाही नाही तुम्ही गात राहा, मी त्याला शोधतोय ज्याने तुम्हाला बोलावलं. म्हणून नेहमी मला जे आमंत्रण देतात ते मला समोर दिसले पाहिजे, बरं वाटतं. असो, हसणं सगळ्यात महत्त्वाचं. स्माईल इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पीपल. सगळ्यात सोपा उपाय आहे चेहऱ्यावरचा आनंद हा. आणि तो आनंद आयुष्य तसंच जगायचं आहे ही भूमिका घेऊन, आणि मग ते कसं जगता येईल आणि तसं का जगायचं याविषयी मी तुमच्याशी आज गप्पा मांडाले, संवाद मांडले. कविता अशी आहे, सगळ्यांनी आजवरी जे जगलो ते मी अशी माझी ओळ आली की जिंकलो ऐसे म्हणा असं सगळ्यांनी उजवा हात वर करून ओरडायचं. तुमच्यावरती सुद्धा बऱ्यापैकी उजेड आहे, त्या कोण हात वर करणार नाहीत ते मला इकडनं दिसणार आहेत. अगदी लहान मुलासारखं आपण शाळेतले शिक्षकांचं कसं ऐकलं जातं तसं ऐका आणि हात वर करा मोकळेपणाने. त्याचा काय फायदा आहे तो मी नंतर सांगेनच. नाही तर हल्ली काय होतं, सर्वे गुणा कांचनम आश्रयन्ते असं संस्कृत वचन आहे की ज्याच्याकडे कांचन आहे म्हणजे संपत्ती आहे त्याच्याकडे सगळे गुण आहेत. त्यामुळे माझ्या अनेक कार्यक्रमांमध्ये असं घडतं की प्रेक्षकांवरती दिवा उजेड टाकलेला असतो आणि IT क्षेत्रातला कोणीतरी तरुण पती पत्नी येतात, भरपूर पगारवाले, आणि मग मी हात वर करून ओरडा असं सांगितलं की त्याची जी पत्नी असते ती ओरडते हात वर करून, पण ह्याला लगेच असं बसतं आणि मग आपल्याच बायकोकडे तो काय बावळट आहे असं बघतो त्याच्याकडे तो, की तो अनोळखी कलावंत हात वर करायला सांगतो आणि तू हात वर करतेस. कुठे 15-20 फुटावर बसलेला आहे तो लांब, आणि घरामध्ये मी 3-3 फुटांवरती हिंडत असतो, माझं ऐकत नाही असं त्याच्या मनात येत राहतं. त्यामुळे तो शेवटपर्यंत ऐकू येतं ना व्यवस्थित. नाही तर थोडा बास बंद करता आला तर. मला शंका आहे की तिकडे ऐकू येत नाही अजून. त्यातलं बासचं बटन आहे ना ते बंद करून घ्या. आवाज येत नाही ना. हां बघा, त्यांचा माईक शिवाय येतोय. हॅलो, आता येतोय? आता बोलू असंच?
मी हलत नाही आता, मी असंच बोलतो. नेहमी लक्षात ठेवा, युतीचे माईक असले ना की राज्यकारभार असाच चालतो. हां, एकच पक्ष पाहिजे, हा एकच ठेवायला हवा आहे. असो, ऐका. नका आठवू पुन्हा पुन्हा त्या गतकाळातील खुणा, नका आठवू पुन्हा पुन्हा त्या गतकाळातील खुणा, आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. झाले गेले होऊन गेले पुढचे निश्चित ठाऊक नाही, वर्तमान हा क्षणाक्षणांचा ज्योतिष पुढचे घाऊक नाही. आपुल्याहूनही दुःखित ऐशा बघा भोवती जना, आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. झाले गेले गेल्या मागे आपुले आहे कर्म, निर्णय चुकले नकळे तेव्हा त्या घटिकेचे मर्म. पुन्हा एकदा चुकूनही तो करू नका हो गुन्हा, आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. बघा म्हणून जिंकलो ऐसे येईल आपुल्या ध्यानी, उत्साहाचा झरा अखंडित करेल तुम्हा ज्ञानी. अमृताचे हास्य मुखावर येईल पुन्हा पुन्हा, आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. जन्म न मृत्यू नसतो आपुला ध्यानी हे ठेवावे, जगणे केवळ आपुले असते त्यातच मग्न रहावे. प्रसन्न मन मग देईल सिद्धी अखंड राहील कणा, आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. आता असं एकत्र का ओरडायचं? त्याला स्वरमुहूर्त म्हणतात. आणि प्रभू रामचंद्रांनी रावणावरती हल्ला चढवला तेव्हा आपल्या सैन्याकडनं अशा घोषणा करून घेतल्या होत्या. याचं कारण तुम्ही जेव्हा एकत्र ओरडता तेव्हा श्वास आणि उच्छ्वास एका लयीमध्ये येतो, आणि श्वासोच्छ्वास जेव्हा एका लयीत येतो तेव्हा एक संघ शक्ती तयार होते. म्हणून नगरपालिकेचे कर्मचारी पाईप उचलतात, केबल उचलतात, त्यावेळेला जोर लगा के हय्यो असं काहीतरी ओरडत राहतात. त्याचं कारण स्वरमुहूर्त असं त्याला म्हटलेलं आहे. काय आहे कविता? या कवितेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सहसा भूतकाळामध्ये रमणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरती नेहमी हे काय WT असतं. WT म्हणजे वाकडं तोंड. हल्ली ते SMS ला छोटे शब्द लागतात ना, GM GN है ना. माणसाचं निधन झालं तरी आपल्याकडे वेळ नाही पूर्ण श्रद्धांजलीचं वाक्य टाईप करायला. RIP 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 रिप 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 रिप. आकाशातून खाली येणाऱ्या पावसाबरोबर जो शब्द जोडला जातो तो खालून वर जाणाऱ्या माणसाबरोबर जोडायला लागला. रिप रिप रिप. काय करावं? मग सगळ्यात सोपा मार्ग कोणता आनंदाने जगण्याचा? तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की नका आठवू पुन्हा पुन्हा त्या गतकाळातील खुणा, आणि आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. मी आजवरी जगले तो हरलेलो नाही, मी जिंकलेलो आहे. ही भूमिका आपल्याला घेता आली की पुढचं काम सोपं झालं. आणि हे सहज शक्य आहे, त्यात कठीण काही नाही आहे. फक्त तुमच्या वृत्तीवरती अवलंबून आहे की तुम्ही कसं बघता आयुष्याकडे. मी तसाच बघतो. मला जेव्हा विचारतात उपाध्ये कसे आहात तर मी म्हणतो मस्त बिंदास 24 तास. हां, आठवतच नाही मागचं काही. मागचं आठवलं की गडबड सुरू झाली. भूतकाळात भूत आहे, भूतकाळात भूत आणि भविष्यामध्ये विष्य म्हणजे पॉयझन. वर्तमानामध्ये आहे मान. मग तो मान आपल्याला हवा असेल तर वर्तमानामध्ये, तर आत्ता ह्या क्षणाला तुम्ही कसे जगता ते खरं जगणं, बाकी काही जगणं नाही. पुढचं अराजक आहे आणि मागचं बदलता येत नाही अशी स्थिती आहे. आणि म्हणून नका आठवू पुन्हा पुन्हा त्या गतकाळातील खुणा, आजवरी जे जगलो ते मी जिंकलो ऐसे म्हणा. प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणता आलं पाहिजे. प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हटलं की काम झालं. मी 3 वर्षाचा होतो, मला पोलिओ झाला, फेशियल पाल्सी माझ्या चेहऱ्याला, माझी एकच भोवी हलते, ही हलतच नाही. हसलो तरी दोन्हीकडे सारख्या रिंकल्स यायला पाहिजे, त्या रिंकल्स सारख्या येत नाहीत. शाळेत असताना तर माझा एक डोळा पूर्ण बारीक व्हायचा हसायला लागलो की. खूप तक्रारी झाल्या माझ्याविषयी. यांचा एकच डोळा बारीक होतो म्हणून. मग आता कुठे प्रत्येकाला सांगत बसू की मला पोलिओ झाला आहे, फेशियल पाल्सी आहे वगैरे वगैरे. पण तुम्ही कसं बघता प्राप्त परिस्थितीला तृप्तती. आता अशी स्थिती आहे ना
मग तिचा फायदा कसा घ्यायचा. मग मला विचारलं की तुम्ही एकच बोवी कशी काय ओढवता. मी म्हटलं मी भरतनाट्यम शिकत होतो. मग ते अर्धवट सोडलं. त्यामुळे ती ही एक बोवी शिकलो उडवायला, ही राहिली. हा जो ह्युमर आहे ना, तो ह्युमर तुमचं आयुष्य समृद्ध करतो. स्वतःवरती केलेला विनोद हा नेहमी शाश्वत असतो. दुसऱ्यावरती केलेले विनोद शाश्वत राहत नाहीत. मी माझ्यावरती विनोद करून हसण्याची क्रिया घडली की मी आनंदात असतो. आणि तो आनंद मी माझी म्हटलं असं की नंद बाहेरचा आनंद आतला. मी आतून सोर्स टू फोर्स मी प्रवास सुरू करतो आणि खूप मजा असते या पद्धतीने जगण्यासाठी. मग ह्याची प्रोसेस आहे, एक रेसिपी आहे जगण्याची. मी जसा जगतो किंवा माझ्या आध्यात्मिक गुरुकुलामध्ये मी जसं माझ्या शिष्यांना शिकवतो की तुम्ही कसं जगायला हवं आहे, तर ते ह्या पद्धतीनं जगायला हवं आहे. आता समजा ही 2 मुलं गप्पा मारतात आपापशी, छोटी मुलं आहेत दोन्ही, त्यांची चूक नाही, बरोबर आहे. आता त्या दोन्ही मुलांना इकडनं जा सांगता येत नाही आणि गप्प बसा सांगून त्यांना जमणार नाही. माझ्या बोलण्यात त्यांना रस नाही. बरं 3-4 मिनटं झाली, कार्यक्रम सुरू होऊन अजून जाहिरात पण नाही आली, टी व्हीवरती येतात तशा. तर मी ते ॲक्सेप्ट करून पुढे जाण्याची गंमत जी आहे ना, तिथे तो मुद्दा आला. तो इट्स अ पार्ट ऑफ माय प्रोग्राम. त्या दोघांचं बोलणं हा असं केलं की मग आनंदात जगता येतं. त्याला ॲडजस्ट करणं म्हणतात. तुमचं ॲडजस्टचं स्पेलिंग काय आहे? ADJEST. माझं ॲडजस्टचं स्पेलिंग आहे ADDJEST. जे न्याय आहे ते ॲड करत जायचं. आत्ता काय आवश्यक आहे ते ॲड करत जायचं. ॲडजस्ट मग मजा येते. आणि एवढंच करायचं, बाकी काहीच करायचं नाही. विस्मरण ही सुद्धा शक्ती आहे. जशी स्मरणशक्ती आहे तशी विस्मरण शक्ती पण आहे. आणि म्हणून नका आठवू पुन्हा पुन्हा त्या गतकाळातील खुणा. त्या खुणा आठवून आठवून तुमचं काहीच साध्य होत नाही. वर्तमानामध्ये पुन्हा गडबड उडते. ती कशी गडबड उडते? त्यातून मार्ग काय? पहिला अंतरा. झाले गेले होऊन गेले पुढचे निश्चित ठाऊक नाही. वर्तमान हा क्षणाक्षणांचा ज्योतिष पुढचे घाऊक नाही. झाले गेले होऊन गेले पुढचे निश्चित ठाऊक नाही. आणि तसंच आहे, उद्या काय माहिती नाही. महाभारतामध्ये जेव्हा धर्मराजाजवळ पांडवांच्या मोठ्या भावाजवळ भिक्षुक आला, तर त्या भिक्षुकाला धर्मराजाने सांगितलं की तू उद्या ये. आणि त्यांनी उद्या ये सांगितल्यानंतर हस्तिनापूरमध्ये मोठी घंटा लावली होती. आश्चर्यचकित काही घडलं की ती घंटा वाजवायची. तर भीमाने जाऊन ती घंटा वाजवली. मग सगळे जमले. म्हणजे आश्चर्यचकित काय झालं? म्हणजे दादा त्या भिक्षुकाला म्हणाला उद्या ये. मग त्यात आश्चर्य काय? दादाला कसं कळलं की तो उद्या जिवंत असणार आहे म्हणून? मी उद्या जिवंत असणार आहे त्याला कळलं, हे माझ्यासाठी आश्चर्याचं आहे, असं भीमाचं म्हणणं आहे. त्यामुळे आत्ता झाले गेले होऊन गेले पुढचं निश्चित ठाऊक नाही ही भूमिका निश्चित केली की मग वर्तमान हा क्षणाक्षणांचा ज्योतिष पुढचे घाऊक नाही. आपण अनेक वेळा ज्योतिष विचारतो, हात दाखवतो, पत्रिका दाखवतो, अनेक गोष्टी करतो, पण ते काही घाऊक असत नाही. ते व्यक्तिगत ज्योतिष असतं. आता करोनाच्या काळामध्ये करोना जेव्हा आला नव्हता त्यावेळेला अनेकांना ज्योतिषांनी सांगितलं असणार की तुम्ही 90 वर्ष जगणार म्हणून, आणि करोनात गेले. आता तुम्ही सांगा मला, त्याला सांगितलेलं ज्योतिष होतं त्याचं काय झालं? तर जेव्हा समुदायाचा विचार येतो, समाज पुरुष म्हणून येतो, त्यावेळेला ज्योतिष वेगळं असणार, व्यक्तिगत ज्योतिष वेगळं असणार. बरं, ज्योतिष सांगणारे सुद्धा तेही त्यांचा व्यवसाय करत असतात. हो, हां, व्यवसायात जी मुत्सद्दीगिरी लागते ती त्यांच्याकडे पण असते. एक ज्योतिषी होता, त्या ज्योतिषाचं इतकी प्रसिद्धी होती त्याची की पत्नी गरोदर आहे असं कळल्यानंतर त्याच महिन्यामध्ये जर ज्योतिषाकडे गेला तुम्ही, तर तो ज्योतिष बरोबर सांगायचा जोडप्याला मुलगा होणार की मुलगी होणार म्हणून. आणि खूप प्रसिद्ध झाला, पैसेही भरपूर कमावले. तुम्ही एका श्रीमंत माणसाने त्याला सांगितलं की मी तुला एवढे एवढे पैसे देतो, पण काय सिक्रेट आहे सांग ना, तू इतकं अचूक कसं काय सांगतोस? तू म्हणा असं काही शास्त्रबिस्त्र काही नाही आहे, मी माझ्या तोंडाला येईल तो सांगतो, मुलगा मुलगी असं सांगतो, पण मग अचूक कसं निघतं? तो म्हणा मी काय करतो, त्या पुरुषाचं नाव, पत्नीचं नाव, त्यांचे फोन नंबर, त्यांचा ईमेल ID असं सगळं माझ्या वहीत लिहून घेतो. आणि जर मी त्यांना मुलगा सांगितलं असेल तर माझ्या डायरीमध्ये मी मुलगी लिहून ठेवतो माझ्या वहीमध्ये.
आता 7 महिन्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर समजा मुलगा झालाच तर मी मोठा आहेच ज्योतिषी म्हणून. समजा मुलगी झाली तर विचारायला येत नाहीत 100 90 जणं की तू खोटं कसं बोला म्हणून. समजा एखाद दुसरा आलाच की तुम्ही एवढे पैसे घेतले ज्योतिषाचे आणि तुमचं ज्योतिष खोटं निघालं तर मी त्याला म्हणतो अरे नाही तुमच्या लक्षात नाही 7 महिने गेले माझ्या डायरीत नोंद आहे मुलगी म्हणून. काय इंटेलिजन्स आहे बघा ज्योतिषाचा. आणि ही रचना जर समजून घेतली आपण त्याची चूक नाही, त्याचा व्यवसाय आहे, त्याला या पद्धतीनं मुत्सद्दीगिरी करावी लागणार आहे व्यवसायासाठी. प्रश्न असा आहे की आम्ही किती विश्वास ठेवायचा आणि किती विश्वास ठेवायचा नाही. निग्रह नावाचा एक ग्रह आहे, त्या ग्रहाचं नाव आहे निग्रह. डिटर्मिनेशन, कन्व्हिक्शन, आत्मविश्वास, निश्चितता. आणि तो निग्रह जर तुमचा पॉवरफुल असेल ना तर पत्रिकेतले ग्रह पण त्याच्या भोवती फिरतात. त्या निग्रहाचा सूर्य होतो, त्याला माइंड ओव्हर मॅटर म्हणतात. मनस्वास्थ्याचा मुद्दा आहे. आणि ते एकदा कळलं की निग्रहाचा सूर्य केला की पत्रिकेतले ग्रहही गोल फिरतात. तो निग्रह फक्त केला पाहिजे आणि तो करण्याचा हा मार्ग आहे. जिंकलो असे म्हणा, चेहऱ्यावरती ती प्रसन्नता दिसू दे की मी जिंकलेलो आहे असं कळलं पाहिजे. माझे यशवंतराव चव्हाणला कार्यक्रम होतात मन करायला प्रसन्न, हे आले होते काका म्हणाले मगाशी की मी तिथे बघितला कार्यक्रम. पण थिएटर काही भरलेलं नसतं, कित्येक वेळा नुकसान पण असतं. पण जे काही 40-50 लोक येतात ऐकायला, मग त्यावेळेला मी काय तोंड खट्टू करून बसायचं स्टेजवर नाही, मी जिंकलेल्या स्थितीतच आहे. मग मी अनाऊन्स करतो की आजचा कार्यक्रम खास निमंत्रितांसाठी आहे. म्हणजे असं नाही म्हणायचं की माझी तिकीटं संपली नाहीत म्हणून. तर निमंत्रितांसाठी कार्यक्रम असल्यामुळे 25-30 आले तेवढे पुरेसे आहेत. माझ्या मनाला समाधान, माझ्या डोक्यामध्ये पिटपिट नाही, हेड ऑफिसला त्रास नाही. अरे काय काय एवढं थिएटर बुक केलं आहे, तिकीटं, जाहिरात, त्याचे पैसे, त्याचं काय होणार, अजिबात चिंता नाही. आणि ही वृत्ती तयार करायची असेल तर मी म्हटलं असं की ज्योतिष पुढचे घाऊक नाही, वर्तमान हा क्षणाक्षणांचा, आत्ताचा क्षण तो जिंकायचा. आणि ती जिंकले, आधीचा जिंकलो आहे, आत्ता जिंकतो आहे, पुढचा जिंकणार आहे. या भूमिकेमध्ये आजवरी जे जगलो तुम्ही, मला काय प्रश्न पडलेला आहे? काहीच प्रश्न पडलेला नाही. अन्न वस्त्र निवारा माझ्याकडे आहे, सगळ्या गोष्टी मिळत आहेत मला, मी जिवंत आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आनंदाचा. मग मी तृप्त का नाही? असं असूनही मी तृप्त का नाही? शारीरिकदृष्ट्या समृद्ध असूनही मी मनाने तृप्त का नाही? तिथे अध्यात्माचा मुद्दा येतो. सम्यक दर्शन, सम्यक जीवन हे जे आहे ते अक्षर केवळ ज्ञान ते हेच आहे. स्थित आहे प्रज्ञा ज्याची असा तो स्थितप्रज्ञ अशी जर व्याख्या असेल तर 2 प्रकारच्या बुद्ध्या आहेत मानवी शरीरामध्ये. एक आहे ती प्रज्ञा आणि एक आहे ती मेधा. मेधा चंचल आहे, मेधा बुद्धी प्राण्याची बुद्धी आहे, ती मानवाची बुद्धी नाही. मेधा हा जो शब्द येतो. आणि त्यामुळे जेव्हा मूल जन्माला येतं तर त्या लहान मुलाला नाही शिकवावं लागत की आईच्या अंगावरती दूध कसं प्यायचं ते, पण आईला डॉक्टरांना कित्येक वेळा शिकवावं लागतं की तुम्ही ब्रेस्ट फिडिंग कसं करायचं मुलाला, कसं होल्ड करायचं मुलाला, हे शिकवावं लागतं. तिथे प्रज्ञेचा मुद्दा आला. त्यामुळे आहार, निद्रा, भय आणि मैथून या ज्या चतुष्ट सांगितल्या अध्यात्मामध्ये ते मेधाच्या माध्यमातून काम करत असतं. आणि प्रज्ञा जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची. आणि ती प्रज्ञा आपल्याला जर जागृत ठेवता आली तर मग मनुष्य प्राणी हा जो क्रम आहे ना त्या क्रमाने आपल्याला प्रवास करता येतो. प्राणी मनुष्य न होता मनुष्य प्राणी या क्रमाने गेला तुम्ही की आधी प्रज्ञा आणि मग मेधा ही भूमिका राहते. नाही तर मी कित्येक माणसं तासनतास वैशालीच्या बाहेर उभे बघतो फर्ग्युसन रोडला. वैशालीतली इडली चांगली की रुपालीतली चांगली? अरे पण म्हणजे तुम्ही मानवाचा मेंदू खाद्यपदार्थावरती फुकट घालवत आहे. खाणं ही मानवाची क्रिया, ती प्राण्याची क्रिया आहे, सगळेच प्राणी खातात. मग तुमचा हा चर्चेचा विषय किती वेळ? थोडा वेळ ठीक आहे, 1.5-1.5 तास तुम्ही जर चर्चा करणार असाल तिथे बसून आणि निघताना म्हणणार असं की जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे. हां, तुम्ही शाळेच्या बाहेर बघा, बालशिक्षण व्हायच्या मुलांना सोडलं की बाहेर सगळ्या आया गप्पा मारत उभ्या असतात, मग अजिबात वेळ नाही म्हणत. आणि निघताना चल 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 असं म्हणतात. तर ही रचना आम्ही तयार करतो, आमचं दुःख आम्ही तयार करतो. आमच्याकडे जे आता आहे त्याचं उपभोग घेणं म्हणजे सुख.
आत्ता जे आहे त्याचा उपभोग घेणं म्हणजे सुख, आणि त्याच्यापेक्षा जास्त सुखाची अपेक्षा करणं म्हणजे दुःख. तर तुम्ही सुखाची जास्तीची वरची जी अपेक्षा आहे त्याचं दुःखात रूपांतर होऊ शकतं अपेक्षाभंगामुळे. पण आत्ता ह्या क्षणाला संजय उपाध्ये प्रसन्न आहे, आनंदात आहे, मजेत आहे. का? मी जिंकलेलो आहे. आणि ही जी विजिगीषू वृत्ती आहे. काय शब्द आहे? विजिगीषू. किती प्रकारची माणसं आहेत? एक आहे मुमूर्षू, म्हणजे मरणाची वाट बघणारे. अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेमध्ये माझे कार्यक्रम होतात. कोणी भेटलं की ते आपले असे बसून म्हणजे काय म्हणताय? काय नाही, वाट बघतोय. अरे त्यांनी ठेवलंय खाली, त्याचा आनंद घ्या ना. त्याची कशाला वाट बघताय? तो बिझी आहे, वरती त्याला वेळ नाही आहे तुम्हाला न्यायला. त्याला म्हणतात मुमूर्षू. जे मृत्यूची वाट बघतात त्यांना म्हणतात मुमूर्षू. ज्यांना विचार काय कसं काय चाललंय, नमस्कार, शुभप्रभात, काय म्हणताय? काय पुलिंग ऑन चाललंय, बस चल रहा है. मग मी फालतू विनोद करतो. ते जेव्हा म्हणतात ना बस चल रहा है, म्हटलं मग रिक्षा काय करते? अच्छा, बस चल रहा है काय? पुलिंग ऑन. तुम्ही काय बैल आहात? पुलिंग ऑन काय? दॅट इज कॉल्ड जिजिगीषू. चलता है. आपल्या संपूर्ण भारताची मानसिकता जिजिगीषू आली आहे, चलता है. आणि पहिला जो आहे तो विजिगीषू. मीच जिंकणार. का जगतोयस तू? मी जिंकण्यासाठी जगतो, ही भूमिका. आणि मी जिंकण्यासाठी जगतो ही भूमिका घेतली की पुढचं काम सोपं झालं. पुण्यामध्येच रँगलर परांजपे म्हणून होऊन गेले. त्या रँगलर परांजपे ते SSCला असताना बागेत पाणी घालत होते झाडाला, आणि मित्र म्हणाला अरे चल रिझल्ट लागला 11वीचा, चल बघायला चल. तर परांजपे तू जाऊन ये, मी येतो नंतर. मग तो मित्र गेला बघायला. रिझल्ट बघून आला तरी हे बागेमध्ये पाणी घालत. आणि तसा तो आला तसा ह्याने त्याला विचारलं दुसरा कोण? काय दुसरा कोण? कारण पहिला मी आहे मला माहिती आहे. इथे ही जी क्रिया आहे जगण्याची ती सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि मग हे कसं जमणार तुम्हाला? मी जिंकलेली ही स्थिती कधी येणार? आपुल्याहूनही दुःखित ऐशा बघा भोवती जना. माझ्याहून दुःखी कोडे त्याला बघितलं की मी जिंकलेल्या स्थितीत आलो. मी अंध मुलींसाठी नाटक बसवल्यानंतर मी माझा एक डोळा पोलिओचा विसरून जातो. का? आपुल्याहूनही दुःखित ऐशा बघा भोवती जना. तुलना जी करतो आपण, तिथे प्रश्न आहे. ती तुलना कशी करायची आनंदाने राहण्यासाठी? तर तुलना नेहमी अधोमुखी करायची, ऊर्ध्वमुखी तुलना करायची नाही. ऊर्ध्वमुखी तुलना केलीत की माझ्याकडे मारुती 1000 आहे आणि त्याच्याकडे वेंटो आहे, मग मला वेंटो घ्यायला पाहिजे असं केलं की मग मान दुखायला लागते. ऊर्ध्वमुखी तुलना केली की पण ह्याच्याकडे प्रीमियर पद्मिनी फियाट आहे जुनी गाडी आणि माझ्याकडे मारुती आहे, इथे मी जिंकलेल्या मनस्थितीमध्ये. त्याच्याकडे दुःख आहे म्हणून मी आनंदात नाही, पण त्याच्यापेक्षा मी बऱ्याच स्थितीत परमेश्वराने ठेवलं आहे म्हणून मी जिंकलेला आहे. हा तुलनेचा प्रश्न आहे. पण मानवी स्वभाव सारखा तुलनाच करत असतो. म्हणजे मी बघितलं हॉटेलमध्ये तो कस्टमर येऊन बसतो, मग वेटर येतो, क्या खाएंगे असं विचारतो. हा म्हणतो 1 प्लेट इडली. तो निघून जातो वेटर इडली आणायला. बाजूच्या टेबलावरती दुसरा कस्टमर बसलेला असतो, दुसरा वेटर येतो, त्याला विचारतो क्या खाओगे? तर तो कस्टमर म्हणतो इडली वडा. तर त्याने इडली वडा म्हटलं की हा म्हणतो अरे मी पण वडा सांगायला पाहिजे होता काय. एकाच प्लेटमध्ये दुसराही पदार्थ खायला मिळाला असता. तुलना सुरू झाली. मग ह्याची इडली येते, काही कारण नसताना त्या 2 इडल्यांपैकी एका इडलीकडे सावत्र इडली म्हणून बघतो तो. मग त्याचा इडली वडा येतो आणि 3-4 मिनिटांचा तो कस्टमर केसामध्ये अडकलेला मेदूवडा उचलून वेटरला ए क्या ये असं जोरात ओरडतो हॉटेलमध्ये. ज्या क्षणाला तो बघतो अडकलेला मेदूवडा केसात, हा म्हणतो बरं झालं मी. मग लगेच ती सावत्र इडली सख्खी होते त्याच्या पानात. हा माणसाचा जो स्वभाव आहे ना तो दुःख निर्माण करतो. तुम्ही तुलना करत म्हणजे तुलना करायची असेल तर ती तुलना करा आणि मजेत जगा अशी भूमिका करता आली पाहिजे. लोक म्हणतात तुलनाच करू नका कोणाशी, तर तसं होणार नाही आहे. ती आतून होत राहणार किती नाही झालं. पण ती मग अधोमुखी केली की मी बेटर पोझिशनमध्ये आहे, ही भूमिका आहे त्यातली. आणि म्हणून आपुल्याहूनही दुःखित ऐशा बघा भोवती जना. मग त्यांना का मदत करायची? तो वाटेत आला म्हणून मदत केली. मी वाट सोडून त्याला मदत करायला गेलो नाही. संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे, जैसे निम्न भरलिया विणे तोय ढळेची नेणे
तैसे श्रांता तोषोनी जाणे सामोरे पा. म्हणजे काय? निम्न म्हणजे खड्डा, ते भरल्याशिवाय, तोय म्हणजे पाणी, ढळेची नेणे म्हणजे पुढे जात नाही. तर पाण्याच्या प्रवाहाच्या वाटेत खड्डा आला तर पाणी खड्डा भरल्याशिवाय पुढे जात नाही. तैसे निम्न भरली आविणे तोय ढळेची नेणे तैसे श्रांता, तुमच्या वाटेत जो कोणी गरजू माणूस आला तोषोनी जाणे, त्याला संतोष देऊन पुढे जाणे सामोरे पा. ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जर आपल्याला जमायला लागली की मग मी नेहमी दात्याच्या स्वरूपात येतो. आणि जेव्हा माणूस दात्याच्या स्वरूपात येतो तो जिंकलेला असतो, त्याची मानसिकता जिंकलेली आहे म्हणून तो दाता आहे. हरलेला माणूस दाता असत नाही. आणि म्हणून या पहिल्या अंतराचा विचार केल्यानंतर सोपं गणित आयुष्य, आपण आयुष्य उगाच कठीण करून जगतो असं माझं व्यक्तिगत मत आहे. मी अनेक वेळा आपण हे साधी बस चुकली तरीसुद्धा, रिक्षासुद्धा कित्येक वेळा आपण तोंड वाकडी करतो की लांबनं रिक्षा येत असते आणि आपण हात करतो त्याला, आणि मग तो मध्ये मध्ये येताना मध्येच कोणतरी थांबवतो आणि आपली ती चुकली की झालं. खारे दाणे खाताना बघा, पुडीतले खारे दाणे खाताना अगदी मजेत खात असतो असं उडवून एक एक दाणा, मग त्यातला एक चुकून दाताला लागतो आणि खाली पडतो. हातात अख्खी पुडी आहे पण तो पडलेला जो आहे तो माझ्यासाठी जास्त प्रिय आहे. दुःखाचं मूळ कारण आहे श्रोते. आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडे बघाल आणि मग मी बेटर पोझिशनमध्ये अशी भूमिका घेतली की काम झालं. आणि ती करा, म्हणजे तुम्ही करत नसाल असं म्हणत नाही, पण मला असं वाटतं की असं करायला सुरुवात करा म्हणजे खूप मजा येते. मी जे मला विचारतात तुमच्या गुरुकुलात शिकवता काय, तर माझं गुरुकुल म्हणजे काय माहिती का, 1 on 1 आहे. एक शिष्य एक मी, संपलं गुरुकुल. दुसरा शिष्य मी, संपलं गुरुकुल. सगळे मिळून गुरुकुल अशी कल्पना नाही आहे. कारण प्रत्येकाचं पित्त वेगळं आणि प्रत्येकाचं चित्त वेगळं, पिंडे पिंडे मतिर्भिन्न आहे. त्यामुळे कोणाला झेंटॅक 150 लागते तर कोणाला रॅन्टॅक 300 लागते. प्रत्येकाची ॲसिडिटी वेगवेगळी आहे. त्यामुळे एकाच उत्तरामध्ये सगळ्यांना बसवू शकत नाही, असं ते गुरुकुल आहे 1 on 1. तर त्या गुरुकुलामध्ये हा मुद्दा सांगितला की लोकांना आयुष्य सोपं होऊन जातं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. एकदमच घरामध्ये सुद्धा पती पत्नीच्या नात्यामध्ये, घरामधली भांडणं, घरामध्ये काय कमी विसंवाद असतात, पण त्या विसंवादावरचं उत्तर हे आहे की बाजूच्या घरातला विसंवाद आणि आपल्या घरातला विसंवाद यातला आपला बरा आहे. करेक्ट. सो ही प्रक्रिया आध्यात्मिकच आहे अशा पद्धतीनं बघणं. मग ती कशी बघायची, तर झाले गेले गेल्या मागे अपुले आहे कर्म. माझंच कर्म आहे ना. झाले गेले गेल्या मागे अपुले आहे कर्म. निर्णय चुकले नकळे तेव्हा त्या घटिकेचे मर्म. त्या क्षणाला मी निर्णय घेतला तो तेव्हा चुकला, आता कळते मला. मग काय करायला लागेल जिंकण्यासाठी, पुन्हा एकदा चुकूनही तो करू नका हो गुन्हा. एव्हरी न्यू मिस्टेक इज अ साईन ऑफ युअर प्रोग्रेस. टू अर इज ह्युमन. चुका होणारच माणसाकडनं, पण एक चूक झाल्यानंतर परत नाही करायची. मी नाहीच केलं दुसरं लग्न. एक चूक केली परत करायची नाही, ती चूक गमतीचा भाग आहे. पण ही जी आपण कसं बघतो त्याच्याकडे, आणि ते कधी का शक्य होऊ शकतं, तिथे तुमचा जो अहंकार आहे ना तो अहंकार जायला पाहिजे. अहंकार जातो म्हणजे काय करावं लागतं. तुम्ही आता आपलं झाडाचं बीज असतं, एखाद्या झाडाचं बीज आहे, ते नुसतं असं टिपॉयवरती ठेवलं तर ते काही होत नाही त्यातून. पण बीज काय आहे, त्या संपूर्ण झाडाचा अहंकार त्या बीज रूपामध्ये दडलेला आहे. संपूर्ण झाडाचा अहंकार कॉन्सन्ट्रेटेड आहे त्या बीजामध्ये. ते बीज जेव्हा स्वतःला मातीमोल करून घेतं त्यावेळेला ते फुटतं आणि माती खुश होते. माती म्हणते हां आता कसा आलास, वेगळा समजत होतास ना. स्वतःला मातीमोल करून घेतल्यामुळे ते फुटलं. मग माती मदत करायला लागते त्याला. का, अहंकार गेला म्हणून. बीजाचा अहंकार गेला, मनातलं जे बीज आहे कॉन्सन्ट्रेटेड आहे ते गेलं. त्या क्षणाला माती मदत करायला लागली आणि मग नवीन कोंब बाहेर फुटला त्या बीजातून. तो आकाशाच्या दिशेनं जायला लागला आणि मग माती मदत करत राहिली. केवळ अहंकार सोडला, मीपणा सोडला, इगो सोडला, बरोबर माती मनधरणी मदत करायला लागली आणि त्याला. आणि मग त्याचं झाड झालं मोठं, खोड आलं, फांद्या फुटल्या, पानं आली, त्याला फुलं आली, तिथे फळ जन्माला आलं. तरी ह्यानं मदत थांबवली नाही खालून वरती. ते फळ पिकलं वरती आणि पिकलेलं फळ खाली पडलं. तिथे न्यूटन बसला आहे. न्यूटन कुठे बसला आहे,
फळ खाली पडलं तिथे न्यूटन बसला. न्यूटन म्हणतो हे गुरुत्वाकर्षण आहे, हे गुरुत्वाकर्षण नाही, गुरुत्वाकर्षण आहे भारतीय तत्त्वज्ञान. त्याला विचारतं न्यूटनला की ते जे वरून खाली येतं म्हणतोस ते खालून वर कसं गेलं, खालून वर गेलं ते गुरुत्वाकर्षण. महाराज साहेब जे सांगतायत ते अहंकाराचा निपटा होण्याची क्रिया व्हायला पाहिजे. आता प्रार्थना झाल्यानंतर जे 3 वेळा तुम्ही गुडघ्यांवरती जाऊन नमस्कार केला तर नमस्काराचं कारणच मुळामध्ये त्या पोझिशनमध्ये तुमचा अहंकार निघून जाणार. कारण तुमचा स्पायनल कॉर्ड जो आहे, मज्जारज्जू जो आहे, तो मज्जारज्जू जमिनीच्या दिशेनं आला, माणूस उभा राहतो नेहमी. म्हणजे मज्जारज्जू अगेन्स्ट द गुरुत्वाकर्षण माणूस उभा राहतो. आणि म्हणून प्राण्यांना कधी मूळव्याध होत नाही, जनावरांना, कारण त्यांचा स्पायनल कॉर्ड पॅरलल टू द फ्लोअर असतो, समांतर असतो. माणसाला तो त्रास आहे. पण मग जेव्हा मी एखाद्या अशा स्थानाजवळ, तीर्थस्थानाजवळ जेव्हा मी नमस्कार करतो खाली, त्यावेळेला मी डिवोट होतो. डिवोट म्हणजे काय झालं, मला माझं मत नाही अशी स्थिती आली. वोट म्हणजे मत, मी मत काढून टाकलं माझं, म्हणजे डिवोट केलं मी. डिफ्यूज करतात तसं वोट डिवोट करून टाकलं. यांच्या चरणापाशी महाराज साहेबांच्या मला माझं मत नाही अशी एकदा भूमिका घेतली की मी डिवोट झालो. मग डिवोट झालो की मी भक्त झालो, डिवोटी झालो. आणि एकदा मी भक्तीमध्ये आलो की विभक्ती प्रत्यय आयुष्यात वाटायला येत नाही. का, ते जे डिझॉल्व्ह होणं आहे, विरघळून जाणं आहे, ते मला कळायला लागलं की इथे मला माझं मत नाही. म्हणून माणसांनी मनन करायला पाहिजे. मननाचा अर्थच तो आहे, मन न, मला माझं मन नाही, मला माझं मत नाही, ही स्थिती. ते नाही जमलं आणि ज्ञानी व्यक्ती दिसल्या तशा आत्ता इथे बसलेला, त्यांना काय करा, न मन. मन न नाही जमलं तर मग न मन, पुढचा न मागे आणायचा. तेही नाही जमलं तर मनातलं बोलून टाकायचं गुरुचरणी जाऊन. त्याला म्हणतात व मन. ठेवू नका मनात काही, तोच परिणाम आहे. तिघांपैकी एक करा, आपोआप तुम्ही जिंकलेल्या मनस्थितीमध्ये या. आणि ते अहंकार जाण्याची प्रक्रिया जी आहे ती आपल्याला जमत नाही. ती जमली की पुढचं काम झालं. आणि ती ह्या माध्यमातून सहज करता येऊ शकते. आम्ही करत नाही ती, म्हणून अडचण आहे. भक्तीकडे बघत असताना आम्हाला या पद्धतीनं जर भक्तीकडे बघता आलं श्रोते हो, तर त्याच्यासारखा आनंद नाही दुसरा. माऊली बघून घेईल असं जेव्हा वारकरी संप्रदाय म्हणतो, अत्यंत घाणेरडं पाणी इंद्रायणीचं ते पितात तिथे. आपण जर म्हटलं त्यांना ते घाणेरडं पाणी पिऊ नको ना, आत्ताच करोनाची साथ येऊन गेले, तर तो म्हातारा वारकरी म्हणतो ती बघेल. कोण बघेल, माऊली बघेल समाधीमध्ये बसलेली, ती बघून घेईल. का, DNA चेंज करतं, भक्ती DNA चेंज करतं. मीराबाईच्या हातातलं विषाचं अमृत होतं म्हणजे काय, माइंड ओव्हर मॅटर. त्याचा जो इन्ग्रेडियंट्स आहेत त्या विषयाचे ते बदलले, भक्तीमुळे बदलले, मनाने बदलवलं ते. आणि ती ताकद आहे मनाची. आणि म्हणून जिंकलो आहे म्हणा ह्या परिस्थितीत जायचं. बुद्धी कर्मानुसारिणी संस्कृत वचन आहे. बुद्धी कर्मानुसारच काम करते, कर्माच्या अनुसार बुद्धी आहे. भाजीवाल्यानं मला बर्फी दिली, म्हटलं कसली आहे बर्फी, म्हणाला मला मुलगी झाली. म्हटलं वा अभिनंदन, कशी आहे मुलगी, तर म्हणाला एकदम ताजी आहे.